लव जिहादच्या षडयंत्राखाली आमच्या हिंदू युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची हत्या करण्याचं षडयंत्र अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून सुरू आहे। आज आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य विकृतीला आज मुला-मुलींनी कवटाळलेला आहे। महाराष्ट्र शासनाकडे आलेल्या अहवालानुसार गेल्या 3 वर्षात 1 लाखापेक्षा अधिक युवती आणि महिला बेपत्ता आहे। लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा त्वरित लागू करण्यात यावा। ज्याप्रमाणे योगी सरकारने अँटी रोमिओ स्क्वॉड उत्तर प्रदेश मध्ये निर्माण केलेला आहे, तशाच प्रकारची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे। आपल्याला सतर्क होऊन आपल्या घराघरामध्ये आपली हिंदू संस्कृती, आपला हिंदू धर्म आणि आपले संस्कार शिकवण्याची आज काळाची गरज आहे। नमस्कार, मी सायली लुकतुके हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपले स्वागत करते। श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे तुकडे करून आफताबने फ्रीज मध्ये ठेवले। नॅशनल रायफल शूटर तारा सहदेव पासून ते उरणच्या यशस्वी शिंदे पर्यंत ही प्रकरणं वाढतच चालली आहेत। प्रेमाला धर्म नसतो असं म्हणतात, पण याच प्रेमामुळे कुणाच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन फ्रीज मध्ये जाणार असतील तर हे प्रेम नक्कीच नाही, हा आहे काफिरांना संपवण्यासाठी जाणीवपूर्वक केला जाणारा जिहाद। प्रेमाच्या जाळ्यात अडकणाऱ्या हिंदू युवतींसाठी अनेक संघटना तळमळीने कार्य करत आहेत। या संघटनांनी वर्षानुवर्ष लव जिहाद विरोधी कायदा करावा यासाठी सरकारकडे मागणीही केलेली आहे। उरणच्या घटनेनंतर या संघटनांना काय म्हणायचं आहे, त्यांची सरकार दरबारी काय मागणी आहे, ते या व्हिडिओमधून जाणून घेऊया। उरण येथील यशस्वी शिंदे नावाच्या एका हिंदू युवतीची दाऊद शेख नावाच्या एका धर्मांधाने इतकी निर्दयीपणे आणि क्रूर हत्या केली। बांधवांनो, ही हत्या झाली ही खोट्या प्रेमाच्या जाळ्यातून, म्हणजेच लव जिहाद सारख्या विळख्यातून। लव जिहादच्या षडयंत्राखाली आमच्या हिंदू युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची हत्या करण्याचं षडयंत्र अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून सुरू आहे, ज्यात आमच्या असंख्य मुली बळी पडत आहेत। परंतु अशा किती हिंदू मुलींचे बळी गेल्यावर आमच्या सरकारला जाग येणार आहे? आज उत्तर प्रदेशमध्ये लव जिहाद विरोधी धर्मांतर बंदी कायदा झालेला आहे। तर आज या माध्यमातून मी शासनाला देखील आवाहन करू इच्छिते की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, ज्यांच्या काळामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाल्यावरती त्याला कशा पद्धतीने चौरंगा केला होता असं उदाहरण आमच्या समोर असताना आज आमच्या महाराष्ट्रामध्ये देखील शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा त्वरित लागू करण्यात यावा। रुपाली चंदनशिवे असेल, श्रद्धा वालकर असेल, यशस्वी शिंदे असेल, साक्षी असेल, या ज्या महिला आहेत, आपल्या मुली आहेत, यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। ही न संपणारी शृंखला आहे आणि याच्यावरती जर आपल्याला वेळीच पायबंद घालायचा असेल तर याच्या मूळ कारणाशी आपल्याला जायला पाहिजे। याचा मूळ उपाययोजना याच्यावरती आपल्याला करायला पाहिजे आणि याची मूळ उपाययोजना म्हणजे आपल्या घराघरामध्ये आपल्या मुला-मुलींना धर्माचं शिक्षण द्यायला पाहिजे। पूर्वीच्या काळी आपण जर बघितलं तर मुलींना धर्माचं शिक्षण दिलं जात होतं, धर्मसंस्कार त्यांच्यावरती करण्यात येत होते आणि म्हणून मुली अशा प्रकारे कुठल्याही प्रलोभनांना किंवा फसव्या प्रेमाला बळी पडण्याऐवजी त्या स्वतः सक्षम अशा होत होत्या। आज आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य विकृतीला आज मुला-मुलींनी कवटाळलेला आहे। आपल्याला सतर्क होऊन आपल्या घराघरामध्ये आपली हिंदू संस्कृती, आपला हिंदू धर्म आणि आपले संस्कार शिकवण्याची आज काळाची गरज आहे। 4 दिवसापूर्वी उरणच्या यशस्वी शिंदे या 22 वर्षाच्या तरुणीची दाऊद शेखने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। पण ही पहिली घटना नाहीये। या घटनेनंतर आपल्यापैकी सर्वांना श्रद्धा वालकरची आठवण झालीच असेल। सप्टेंबर 2022 मध्ये रुपाली चंदनशिवेला तिचा नवरा इक्बाल शेखने अक्षरशः गळा चिरून मारून टाकलं। कारण काय तर ती बुरखा घालायला नकार देत होती। मे 2022 मध्ये गोरेगावच्या 18 वर्षाच्या सोनम शुक्लाची मोहम्मद अन्सारीने निर्गुण हत्या केली। काही दिवसांपूर्वी वांद्र्यामध्ये मॉडेल असलेली रश्मी शहाबाजकर तिच्या नवऱ्याने
अर्थात आसिफने ती बुरखा घालत नाही, इस्लाम स्वीकारत नाही म्हणून तिला बेदम मारहाण केलं आणि इतकंच नाही तर तलाक सुद्धा दिलेला आहे. एवढ्यावर या लवजिहादच्या घटना थांबलेल्या नाहीयेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाकडे आलेल्या अहवालानुसार गेल्या 3 वर्षात 1 लाखापेक्षा अधिक युवती आणि महिला बेपत्ता आहे. ही सगळ्यात महत्वाची आणि गंभीर गोष्ट आहे. अजून किती मुली गायब झाल्यानंतर सरकार जागा होणार आहे हा प्रश्न मनामध्ये निर्माण व्हायची वेळ आलेली आहे. आज या सगळ्या घटनांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्या मुली गायब होत आहेत त्या पुढे त्यांचं काय होत आहे हा प्रश्न, याचं उत्तर सोडवण्यासाठी आता एखादी कमिटीच नेमायला पाहिजे. या माध्यमातून आम्ही मागणी करतो की ज्या दाऊदने तिची निर्गुण हत्या केलेली आहे त्याला भर चौकात फाशी देण्यात यावी. इतकंच नाही, ज्याप्रमाणे योगी सरकारने अँटी रोमिओ स्क्वॉड उत्तर प्रदेशमध्ये निर्माण केलेला आहे तशाच प्रकारची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे, जेणेकरून गावागावातल्या शहरातल्या मुली सुरक्षित राहतील.